हे बघा तुमचा 24 PMS 2S मॉडेल आहे, सोलो मॉडेल्स. ओके, याच्यामध्ये जे हे बटन दिलेले मॅम, हे ऑटो कुक मेनू आहे. कप मील्स, ओके, कॉफीज, पिझ्झा, रिहीट. याच्यामध्ये एक पुस्तक दिलेलं आहे, त्याच्यावरती कोड नंबर दिलेला आहे. हे कोड नंबर जे आहे याच्यामध्ये तुम्हाला एक कोड नंबर टाकायचा आहे आणि पिझ्झा, कप, बर्गर्स, ओके, वन पॉट मील्स, हे फक्त मला पिझ्झा रिहीट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी याला ओके केला. ओके, PA01 आला, हे कोड नंबर वरतून टाकला मी आणि फक्त मला स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये 150 ग्रामचा पिझ्झा रेडी होऊन जाईल ॲटोमॅटिक ऑटो कुकला आणि मला स्टार्ट करायचं आहे 50 सेकंडला. हे असेच फीचर दिलेले याच्यामध्ये. याला ऑटो कुक मेनू म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाईम द्यायची गरज नाही, स्वतःहून बनवून देणार. याला स्टॉप केला. त्याच्यानंतर हे सगळं याच्यामध्ये सेट केलेलं आहे. याच्यानंतर क्लॉक टायमर, तुम्हाला टाईम लावायचा आहे. क्लॉक टाईम ऑन अँड ऑफ हे लावायची काही गरज नाही. त्याच्यानंतर डेलीमध्ये तुम्हाला जे यूज करायचं आहे ते डेली स्टार्ट करायचं आहे, डेली फूड डिफ्रॉस्ट करायचं आहे. पॉवर लेवल दिलेला आहे याच्यामध्ये. हा तुमचा सोलो 1 आहे. काही लोकांना असं वाटतं की सोलो 1ला तुम्ही बेकिंग करू शकत नाही, ते चुकीचं आहे. सोलोमध्ये पण तुम्ही बेकिंग करू शकतात. ते कसं करणार, मायक्रो पॉवर लेवल, हाई पॉवर, जितकं जास्त पॉवर दिलं तुम्ही कुठलाही वस्तू कमी वेळमध्ये तुम्ही बनवू शकतात. आणि याचाच पॉवर लेवल मी कमी केला, 19, 80, 70, 60, 40, 50. ओके, हे 40ला यायचा. मला नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज काही बेक करायचं आहे. 40 डिग्रीला यायचा. तुमचा सोलो आहे तर मायक्रो मोडला टपरवेअर, बोरोसिल, प्लास्टिक, फायबर, लाकूड, मातीचा पॉट यूज करू शकतात. आणि इथून वेळ द्यायचा 400 आणि स्टार्ट. याच्यामध्ये तुम्ही काही बेक करू शकतात. हा स्टॉपचा बटन दिलेला आहे, हा वेळ दिलेला आहे. 1 2 3 4 5 आहे ना. क्विक रिस्टार्ट दिलेला आहे आणि इथून वेळ देऊ शकतात तुम्ही. याच्यामध्ये सूप वगैरे पण करू शकतात तुम्ही, प्लस बेकिंग प्लस कुकिंग पण करू शकतात तुम्ही. याच्यामध्ये व्हेज पुलाव, बिर्याणी, पनीर टिक्का, चिकन करी काही बेक पण करू शकतात आणि कुक पण करू शकतात. ग्रिल आणि कन्व्हेक्शन नाही आहे याच्यामध्ये, फक्त सोलो आहे तुमचा.